पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. अरे पुंडलिक रायानं काय सेवा केली मायबापाची, काय सेवा केली. आई वडिलांचं महत्व कळल्यानंतर पुंडलिकानं एवढी सेवा केली. एका मांडीवरती आईचं डोकं आहे, एका मांडीवरती बापाचं डोकं आहे आणि आई वडील पुंडलिक रायाच्या मांडीवरती झोपलेले आहेत. आई वडिलांचं डोकं दाबतायत पुंडलिक राय. देवाने विचार केला, खरंच आईबापाची एवढी सेवा करतोय का मनापासून. मग भोंग्याचं रूप घेतलं, पुंडलिका जवळ आले, मांडी पोखरायला सुरुवात केली. अंगठ्या एवढं होल पाडलं मांडीला, अरे रक्ताची धार लागली मांडीच्या खाली. पण तरीही पुंडलिकराय अजिबात जागचे हल्लेच नाहीत. काय निष्ठा म्हणावी लागेल आई वडिलांच्या सेवेची. एवढी निष्ठा पाहून देव पुंडलिकरायाच्या पाठीमागे प्रगट झाले. पुंडलिका, अरे मी आलोय, काय आई वडिलांची सेवा करतोय. अरे रक्ताची धार लागली तुझ्या मांडीतून, पण तू मांडी हलवत नाही माझ्या आई वडिलांची झोप मोडू नये. अरे मी प्रसन्न आहे तुझ्यावरती. कोण म्हणतंय? जगाचा मालक देव पुंडलिकरायाच्या पाठीमागे उभा आहे. पण पुंडलिकाने सांगितलं, देवा मी तुमच्याकडे पाहणार नाही का, आता मी माझ्या देवांची सेवा करतो. आई वडील हे माझ्यासाठी देवच आहेत. अरे पुंडलिका, जे ऋषी मुनी 80-80 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करतात, त्यांच्या स्वप्नामध्येही न जाणारा मी. अरे अख्खं जग माझ्या शोधात आहे, पण कुणाच्याही स्वप्नामध्ये न जाणारा मी. अरे माझं दर्शन घेण्याकरता हजारो लोकांची लाईन लागते, मला पाहण्याकरता कितीतरी लोक स्वप्न पाहतात, पण कुणाच्याही स्वप्नामध्ये न जाणारा मी आज तुझ्या पाठीमागे येऊन प्रगट झालोय. माझ्याकडे बघ पुंडलिका, देवा मी तुमच्याकडे पाहणार नाही, माझ्या मायबापांची सेवा चालली. जर मी तुमच्याकडे वळून पाहिलं आणि माझी मांडी जर हल्ली तर कदाचित माझ्या मायबापांची झोप मोड होईल आणि ते मला सहन होणार नाही. मग मी काय करू? तोपर्यंत पाठीमागच उभा राहा. शेजारी असणारी वीट उचलली, पाठीमाग भिरकावली आणि त्या ठिकाणी देवाला उभा राहावं लागलं. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, आणि तेच गाव आहे पंढरपूर. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. पुंडलिक रायानं आई बापाची सेवा केली तर जगाच्या मालकाला पुंडलिकाचं ऐकावं लागलं आणि तिथं पंढरपूर तयार झालं आणि तो देव अजूनही तिथंच विटेवरती उभा आहे महाराज. आणि म्हणून पुंडलिकाचा आदर्श देणारा हा महाराष्ट्र आहे. पण एक दुर्दैव सांगू मी तुम्हाला, याच महाराष्ट्रामध्ये पुंडलिकाच्या